नमस्कार मित्रांनो. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक निकालांना आज बरोबर दुसरा दिवस आहे आणि निकालानंतर जे राजकीय पडसाद उमटत आहे ते मुंबईच्या राजकारणाची दिशा बदलवणारे ठरताना दिसत आहेत. कारण निकालाच्या दिवशी सकाळपासून रात्रीपर्यंत जे चित्र बदलत गेलं त्याचे परिणाम आज अधिक स्पष्टपणे समोर येत आहेत. 29 वर्षापासून ज्या मुंबई महानगरपालिकेवर ठाकरे नावाचा प्रभाव होता, ज्या BMCला शिवसेनेचा किल्ला मानला जायचा, त्या महानगरपालिकेवर सत्ता फक्त 2 जागांनी ठाकरे गटांच्या हातातून निसटली आहे. ही हार केवळ आकड्यांची नसून ती विश्वास, संघटना आणि राजनीतीची हार मानली जात आहे. मुंबई महानगरपालिका म्हणजे फक्त स्थानिक स्वराज्य संस्था नाही बरं का, तर आशियातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका, हजारो कोटींचा बजेट आणि मुंबई शहर चालवणारी खरी सत्ता आहे. त्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची आणि सत्तेची लढाई बनली होती. निकालाच्या दिवशी मतमोजणी सुरू झाली तेव्हा पहिल्या काही फेऱ्यांमध्ये ठाकरे गट पिछाडीवर जाताना दिसत होता. भाजप आणि शिवसेना शिंदे गट अनेक प्रभागांमध्ये आघाडीवर होते. दुपारी 1:30 वाजल्यानंतर सुमारे 205 जागांचे कल समोर आले होते. त्या टप्प्यावर भाजप जवळपास 85च्या आसपास आघाडीवर होता. ठाकरे गट सुमारे 70च्या पुढे होते, तर शिंदे गट, काँग्रेस, मनसे आणि इतर पक्षांमध्ये उरलेल्या जागांची विभागणी होत होती. दुपारनंतर भाजपचा आकडा 95च्या पुढे जात असल्याचं दिसत होतं. भाजप कार्यालयात जल्लोष सुरू झाला, कारण त्यावेळेच्या कलांनुसार भाजप आणि शिंदे गट मिळून बहुमत ओलांडत असल्याचं चित्र होतं. मात्र हे सगळे आकडे अधिकृत नव्हते, तर अंदाजे कल होते. कारण मुंबई महानगरपालिकेच्या एकूण 227 जागांपैकी सर्व वॉर्डमध्ये मतमोजणी एकाच वेळी होत नव्हती आणि काही प्रभागांमध्ये अटीतटीची लढाईमुळे निकाल यायला उशीर लागत होता. संध्याकाळनंतर वातावरण बदलू लागलं. विरोधी पक्षांनी आक्षेप घ्यायला सुरुवात केली. अजून अनेक वॉर्डांची मतमोजणी बाकी असताना एवढी मोठी आघाडी कशी, असा सवाल उपस्थित झाला आणि याच दरम्यान काँग्रेस किंगमेकर ठरणार का, सत्ता लटकणार का, अशी चर्चा सुरू झाली. रात्री BMC कडून आलेल्या अधिकृत आकड्यानंतर हळूहळू चित्र स्पष्ट झालं. भाजप, शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गट यांची एकत्र बेरीज बहुमतांकड्याच्या जवळ पोहोचली, तर दुसरीकडे ठाकरे गट, काँग्रेस, मनसे आणि शरद पवार गट अपेक्षापेक्षा कमी जागांवर थांबले. अखेर अंतिम निकाल जाहीर झाला होता. बहुमतासाठी आवश्यक असलेला आकडा 114 होता आणि भाजप, शिवसेना शिंदे गटाच्या महायुतीने 116 जागा मिळवत फक्त 2 जागांनी मुंबई महानगरपालिकेची सत्ता आपल्या हातात घेतली आणि याच क्षणी 29 वर्षाची ठाकरे युगाची परंपरा संपुष्टात आली. या पराभवामागे शिवसेनेची फूट, 2 गटांमध्ये विभागलेले शिवसैनिक, स्थानिक मुंबईच्या प्रश्नावर अपेक्षित फोकस न होणं, ग्राउंड लेव्हल संघटना कमकुवत पडणं आणि भावनिक मुद्द्यावर जास्त भर देऊन स्पष्ट विकास विजन न मांडणं, ही कारणं ठळकपणे दिसत आहेत. कारण आजचा मुंबईकर भावना मानतो, पण मत देताना तो रस्ता, पाणी, घर आणि शहर चालवण्याचा प्लॅन विचारतो. मात्र ही हार म्हणजे ठाकरे बंधूंचा शेवट नाहीये. इतिहास साक्ष देतो की बाळासाहेब ठाकरे यांनी पराभव पाहिले आहेत, पुन्हा उभे राहिले आहेत. आजही ठाकरे नावाला भावना आहे, पण ती भावना पुन्हा शाखांमध्ये, रस्त्यावर आणि मुंबईकरांच्या दैनंदिन प्रश्नांमध्ये उतरवावी लागेल. आता प्रश्न उरतो तो एकच, पुढे मुंबईचा महापौर कोणत्या पक्षाचा होणार, ही सत्ता किती काळ टिकणार आणि मुंबईचं राजकारण कायमचं बदललं आहे का? तुमचं मत काय आहे ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशाच निर्भीड राजकीय बातम्या, विश्लेषण आणि ब्रेकिंग अपडेट्ससाठी बोलगड्या मराठी या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.